आम्ही बघू ना, आम्ही 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आलेत, 2 पक्ष एकत्र आलेले आहेत. तुम्ही तुमचं बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना, सत्तेसाठीच. तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची, हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिलीत तुम्ही. हे तुमचं मराठी प्रेम? मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल. आशिष शेलार म्हणतात की कालची पत्रकार परिषद ही शॉर्ट फिल्म होती. असेल ना, हल्ली शॉर्ट फिल्मला नोबेल पुरस्कार मिळतात किंवा ऑस्कर मिळतात. सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे, या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे की हल्ली शॉर्ट फिल्म्स बरं आणि फिल्मपेक्षा वेब सिरीज, आणि त्यांना ऑस्कर मिळतात, नोबेल मिळतात, हे सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे. अल्ला हाफिजवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मत मांडलंय. त्यांचं असं म्हणणं की तो कार्यक्रम जिथे झाला ते ठिकाण समजून घ्या, आणि जे आज मला अल्ला हाफिजवर प्रश्न विचारतायत त्यांच्या शेजारी बसलेल्यांकडून त्यांनी आधी वंदे मातरम म्हणून घ्यावं. हो, वंदे मातरम म्हणतात ना, वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाहीत. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष मी वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. या देशातल्या अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी, अशफाकुल्ला खान पासून सोलापुरात सुद्धा आमचे मुस्लिम बांधव फासावर गेले क्रांतिकारक, त्या सगळ्यांनी वंदे मातरमचा ची गर्जना करत ब्रिटिशांनी त्यांच्या भोवती जो फासाचा दोर आवळला तो त्याने आवळून घेतला आणि ते फासावर लटकले. फडणवीसांच्या पूर्वजांपैकी, म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणत? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाहीत, ज्यांच्या लोकांनी बॅरिस्टर जिनाबरोबर वाटाघाटी करून द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते तुमचे बापजादे. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस, आम्हाला शिकवू नका तुम्ही.